झालं. डन. इथून पण SSMS ओपन कर. सॉरी क्लिक नाही केलं. काय झालं यार. 1.80.50 विंडोज ऑथेंटिकेशन. इथे फक्त सर्वे आहे मला. काय पण ह्याच्यात डेटाबेसेस बाय डिफॉल्ट असतील की नाही मला माहिती नाही. अच्छा हा आला इथे. हो मग ते त्या क्लस्टरलाच कनेक्ट केलंय ना. हे तर डिफॉल्ट डेटाबेस सिस्टमचे डेटाबेस असतात ते असतातच. हे तर कुठेही. ठीक आहे आता मी याला फेल ओव्हर करतो. राईट क्लिक मूव सर्व्हिस टू नोड 2. मूव. हे सगळे आता ऑफलाईन जातील. झाले आता तिकडे ऑनलाईन येतील. डाऊन टाइम आहे म्हणजे थोडा काही सेकंड फ्रॅक्शन ऑफ सेकंड. थोडा हा 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 हा. असं तू नाही बोलू शकत की अजिबात डाऊन टाइम नाही. डाऊन टाइम आहे पण ते काय प्रत्येक कनेक्शन तू सेट करू शकतो. जे ऍप्लिकेशन याला कनेक्ट करताय त्याच्यात तू त्याचा कनेक्शन टाइम आउट व्हॅल्यू सेट करू शकतोस. म्हणजे तो तेवढ्या वेळपर्यंत लाईव्ह राहील ते सेशन. तो कनेक्शन डायरेक्ट डिस्कनेक्ट नाही करणार. तर तिथे गेला का तो. हा आता हे बघ करंट ओनर नोड 2. आता तू बघितलंस तर नोड 2 वर त्याची डिस्क असेल. डिस्क हे बघ त्याच्यात तुझा डेटाबेस. ही FDisk आपण आधी नोड 2 ला क्रिएट केलेली नव्हती ना. नाही ती एकदाच क्रिएट करायला लागते कारण ती काय शेअर्ड डिस्क आहे ना. ती कुठेही दोन्हीकडे जिथे क्लस्टर जाईल तिकडे ते जात बस. आता नोड 1 ला जा तिथे ती एफ ड्राईव्ह आहे का बघ. एफ ड्राईव्ह नोड 1 वर नसेल. नोड 1 वर कोरम असेल कारण तुझं बेसिक विंडोज क्लस्टर ह्याच्यावर आहे. हे बघ इकडे आता एक काम कर फक्त नोड 2 शटडाऊन मारू शटडाऊन. आता इथे ती एफ ड्राईव्ह आली पाहिजे ना आयडियली. हा येईल येईल. हे बघ सगळं गेलं बघ. सगळं ऑफलाईन गेलं. खतरनाक. इकडे आता ऑनलाईन. हे बेस्ट आहे. हा जबरदस्त आहे. नोड 1 आला बघ करंट नोड. एक नंबर आला. एक नंबर झालं. आता फक्त जा एकदा कनेक्ट करता डेटाबेसला. सिलेक्ट स्टार फ्रॉम ड्युअल कर. एकच नंबर. दादा नेक्स्ट वीकला तू तोपर्यंत जुगाड कर वेबकॅमचा. न्यू क्वेरी. सिलेक्ट स्टार फ्रॉम ड्युअल. ड्युअल नसेल ऍक्च्युली. सॉरी हे ओरॅकलला आहे. सॉरी सिलेक्ट गेट डेट कर फक्त किंवा इन्फॉर्मेशन स्कीम काही. सिलेक्ट गेट डेट ते फंक्शन आहे त्यामुळे तुला वेगवेगळे ओपन क्लोज ब्रॅकेट्स द्यावे लागतील. डबल हां बस रन कर. जा ठीक आहे झालं. ठीक आहे थांब मी व्हिडिओ स्टॉप करतो.